तू रशमध्ये असतेस नेहा, पण चांगल्या प्रोजेक्टच्या किंवा एक झालं दुसरं एक आता झालं नाहीये. दुसरं नाहीयेस. आता नाहीये. आता मी खूप कम्फर्टेबल आहे या बेसशी. पण जेव्हा मी ते ट्रान्झिशन करत होते ना, खूप अस्वस्थ होते मी. खूप अस्वस्थ. मला सहनच होईना की आपण नुसतंच बसलोय आणि काहीच काम करत नाही आहोत आणि आपल्या मला स्वतःला शोधावं लागलं. त्या जर्नीमध्ये काय अगेन मी लहानपणापासून काम करत असल्यामुळे माझी प्रोफेशनल ग्रोथ कमाल झाली, माझी पर्सनल ग्रोथच झाली नाहीये. ओके. आयुष्यातले जे टिपिकल टप्पे असतात, म्हणजे शाळेत असताना मला बुली केलं गेलं होतं बिकॉज माय स्कूल वॉज नॉट सपोर्टिव्ह, माय टीचर्स वर नॉट सपोर्टिव्ह, अँड बिकॉज दे वर नॉट सपोर्टिव्ह माय कलिग्स किंवा माझे जे को स्टुडंट्स आहेत ते पण सपोर्टिव्ह नव्हते. तर मला स्कूलमधनं कधी सपोर्ट नाही मिळाला. मी कॉलेजमध्ये 12वी नंतर गेलेच नाही. म्हणून कॉलेजमध्ये जाणे, मित्रमैत्रिणी असणे, समवयीन, कॉलेज बंक करणे, धटिंग करणे, हे सगळे जे युथफुल टप्पे असतात ते माझ्या नशिबी आलेच नाही आहेत. आणि इट्स फाईन. म्हणजे मला त्या गोष्टीचं नाही मिळाले याचं दुःख आहे, पण हे नाही आहे की मैंने जिंदगी में कितना बड़ा लॉस ले लिया, क्योंकि उसके अगेंस्ट मुझे मिला भी बहुत है. म्हणजे जी करिअर ग्रोथ मी पाहिली आहे, त्याच्याबरोबर येणारं यश, त्याच्याबरोबर येणारं इंडिपेंडन्स, या सगळ्या गोष्टी सुद्धा मला मिळाल्या. आणि आयुष्यात सगळंच नाही मिळत ना तुम्हाला. म्हणजे माझी पहिली गाडी मी 16 वर्षाची असताना घेतली आहे. हो, सँट्रो माझी, मला आठवतं 7330. तर तर हे पण तर मला त्याच्याबरोबर मिळालं ना. पण ॲट द सेम टाइम प्रोफेशनल ग्रोथ ज्या वेगाने झाली, पर्सनल ग्रोथच झाली नाही. तर मी नेहा पेंडसे म्हणून काय आहे, आणि मी नेहा पेंडसे त्या वयात काय आहेत. कारण तुम्ही बदलत जाता ना, तुम्ही 20शीतले वेगळे असता, तुम्ही 30शीतले वेगळे असता. मला एकंदरीत रिअलाइज झालं की मी आता शांत झाली आहे. मी एकेकाळी जेवढी होती तेवढी मी आत्ता नाही आहे. तर आपण सगळेच या ट्रान्झिशनमधनं जातो. मी एकटी गेली अशातला प्रकार नाही आहे. आपण सगळेच जातो त्या ट्रान्झिशनमधनं.